सो आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन हा लेसन सुरू केला आहे. तर त्यातील आपण 1 मार्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करूया. सो सगळ्यात पहिले ट्रान्झिशन एलिमेंट काय आणि हे बोर्डमध्ये पण विचारले जातात. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिशन एलिमेंट्स? सो डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स व्हाईल एफ ब्लॉक एलिमेंट इज कॉल्ड ॲज नॉन ट्रान्झिशन एलिमेंट, म्हणजेच इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सो तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये पाहिले असेल तर डी ब्लॉक एलिमेंट्स असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि एफ ब्लॉक एलिमेंटला म्हणतो आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सो नेक्स्ट आहे आपलेवाले डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. सीरीज ऑफ एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन n-1 d ऑर्बिटल और पेनल्टिमेट शेल इज कॉल्ड ॲज डी ब्लॉक एलिमेंट. हे सुद्धा 1 मार्क्ससाठी खूपदा बोर्डमध्ये आले आहे. देन पॉईंट नंबर 3 येतो आपल्या ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय, तर बोर्डमध्ये सुद्धा विचारले जाते. एलिमेंट्स विच इज हॅव पार्शियली और इनकम्प्लिटली फिल्ड n-1 d ऑर्बिटल आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो अँड याचेवाले काही साईड इफेक्ट पण आहेत जे ट्रान्झिशन एलिमेंट नाही आहे. सो Zn, Cd, Hg अँड Cn हे काही त्याचेवाले साईड इफेक्ट आहे. आणि हा शेवटचा प्रश्न आहे जे बोर्डमध्ये खूपदा विचारला गेला आहे. मिनिमम 3 ते 4 वेळा विचारला गेला आहे की व्हॉट इज मीन बाय पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. सो हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येतो, तर तुम्ही हा आवर्जून पाठ करा. सो बघूया. दे आर प्लेस्ड ॲट दी सेंटर ऑफ पिरियडिक टेबल. द डी ब्लॉक एलिमेंट एकदम सेंटरमध्ये असतो, बरोबर. देन दे आर प्लेस्ड बिटवीन मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एस ब्लॉक एलिमेंट अँड मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह पी ब्लॉक एलिमेंट. ते एकदम मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हच्या मध्यात बसवलेलं आहे. ओके, खूप इझी पॉईंट्स आहे, फक्त लक्ष द्या. दे आर ऑक्युपाय द ग्रुप फ्रॉम 3 to 12 पिरियड अँड 4 to 7 ग्रुप. सो खूप इझी आहे मित्रांनो. देन दे हॅव 4 सिरीज नेमली 3D, 4D, 6D